नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर गीता गद्रे यांनी लिहिलेला एक लेख सादर करत आहे. लेखाचं शीर्षक आहे रविवारचं न्हाणं. आज रविवार आहे आणि हा माझा लेख ऐकल्यानंतर बऱ्याच जणांना आपल्या लहानपणची नक्कीच आठवण येईल. तर ऐकूया आपण. आजच्या लेखिका आहेत गीता गद्रे आणि लेखाचं शीर्षक आहे रविवारचं न्हाणं. मला आठवतंय तसं शनिवारची संध्याकाळ आणि रात्र मला खूप आवडायची. हा रात्री जेवण करून पटकन अंथरुणावर एखादं गोष्टीचं पुस्तक वाचत वाचत निजायचं. ना सकाळी उठायची घाई ना शाळेची. हो, पण शाळात नसली तरी रविवारी सकाळी फार उशिरापर्यंत झोपायची परवानगी नसायची. रविवारची जास्तीची कामं म्हणजे शाळेचे ड्रेस धुवायचे, बूट स्वच्छ करून पॉलिश करायचे, कपाट आवरायचं, आईला कामात मदत करायची वगैरे वगैरे. सकाळी आणखी एक कार्यक्रम असायचा, तो म्हणजे न्हाण्याचा. तांब्याचा बंब पेटवला जायचा. दगडी कोळसा, लाकडाच्या ढिलप्या सगळं घालून रॉकेलमध्ये भिजवलेल्या कापडाच्या बोळ्यांनी आग शिलगवायची. एकदा का धडधड जाळ झाला की भराभर आंघोळींना सुरुवात व्हायची. त्या काळी लांब केस म्हणजे सौंदर्याचं लक्षण मानलं जायचं. बहुतेक शाळकरी मुली तेल लावून चापून चोपून वेणी घातलेल्या, त्या पण काळी किंवा लाल रिबन लावून वेण्यावर बांधलेल्या अशाच दिसत. तेल तर इतके चोपडायचे की थंडीच्या दिवसात ती वेणी तेल थिजल्यामुळे कडक दिसायची. आणि त्या स्कर्ट वरच्या ब्लाउजवर आताचा टॉप वेणीच्या ठिकाणी अक्षरशः तेलाचे डाग पडायचे. तर असा न्हाण्याच्या आधी तेल लावणे हा कार्यक्रम असायचा. आई किंवा आजी खोबरेल तेलाच्या वाटीतून बोटावर घेऊन केसांच्या मुळाशी व्यवस्थित तेल लावत असत. आई गो नको वगैरेला थाराच नव्हता. कामातही भरपूर अगदी जास्तीत जास्त मावेल एवढं तेल ओतलं जायचं आणि हाताने मस्त हलवून ते आत जिरवायचं. त्या तेलाची कृपा म्हणा किंवा त्या काळाची कृपा म्हणा, कधी कानालाही काही झालं नाही आणि डॉक्टरकडेही कधी फारसं जावं लागलं नाही. आणि हो, तेल लावल्यावर नमस्कार करायचा. मग ती तेल लावणारी व्यक्ती कुणीही असो. एकीकडे बादलीत गरम पाणी एकसारखं करून बंबात भर टाकायची, तर दुसरीकडे पातेलं पण ठरलेलं असायचं, शिकेकाई उकळली जायची. उन्हाळ्यात चांगली 2 किलो शिकेकाई कुटून त्यात रिठा, आवळकाठी, लिंबाची, संत्र्याची सालं, नागरमोथा, कापूर काचरी घालून वर्षभर पुरे एवढी शिकेकाई तयार व्हायची. तेव्हा शॅम्पू, कंडिशनर ह्या नावाचे प्रकार जन्मालाच आले नव्हते. अशी ती उकळलेली शिकेकाई डोक्यावर घालायची. तेव्हा एखाद्या वेळी आई किती जोरात घासते किंवा असं डोळ्यात जाते ना माझ्या म्हणून रडारड थैमान व्हायचं. डोळ्यावर रुमाल किंवा तत्सम कपडा गच्च दाबून धरायचा, पण कशाला न जुमानता खसा खसा चोळून मग उरलेल्या शिकेकाईच्या चोथ्यानी सगळं अंग मान घासून व्हायचं. इतकी दुष्ट आहे ही आई असं क्षणभर वाटून जायचं. पण मग गरम गरम पाणी डोक्यावर घातलं की बघ किती घाण मातीचं पाणी निघतंय बघ. इतके मळले होते ते केस वगैरे वगैरे, संभाषण अगदी ठरलेलं. मग केस पुसायच्या कपड्यानी गच्च आंबाडा बांधायचा. पाणी टिपलं गेल्यावर मग केस झटकून परत वाळवण्यासाठी सैलसर बांधून ठेवायचे. मोकळे केस घेऊन बाहेर जाणं हे कल्पनेत न बसणारच होतं. वेणी घालत बाहेर आलं तरी वडीलधाऱ्या माणसांची बोलणी खायला लागत. पण त्यात कुणालाच कधी काही वावगं वाटलं नाही. जे आहे ते आपल्या फायद्यासाठी आहे ही भावना मात्र मनात पक्की होती. मुलं या शिकेकाई प्रकरणातून वाचली तरी रविवारी त्यांच्या पण हातापायाला तेल लावून आंघोळ असायची. खरचटलेले, त्याला फुटलेले असाही शब्दप्रयोग होता. गुडघे बघून आईला आपल्या व्रात्य कार्ट्याच्या चिरंजीवांच्या कर्तृत्वाची कल्पना यायची. अशी ती रविवारची सकाळ साग्र संगीत स्नानाने परिपूर्ण होऊन सोमवारसाठी पुन्हा सज्ज व्हायची. एकेका घरात किमान 5-6 मुली मुलं आणि आई आजी असल्याने एवढा मोठा कार्यक्रम सुफल संपूर्ण व्हायचा. आताचे 60च्या पुढले जे आजी आजोबा असतील
त्यांचं बालपण सर्वसाधारण असं गेलं असेल. आजूबाजूला सर्वच परिस्थिती अशी होती. ह्या सगळ्यामुळे एक मात्र झालं की आमची पिढी आयुष्यात मानसिक आणि शारीरिक रूपाने चांगली मजबूत झाली. बरं वाईट सर्व पचवायची आम्हाला सवय झाली. असो, कालाय तस्मै नमः. जे अनुभवलं ते खूप छान दिवस होते. जे अनुभवत आहोत तेही छानच आहे आणि पुढलेही दिवस छानच असणार याची आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. लेखिका आहेत गीता गद्रे, सादर करती आरती गुप्ते. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.